अम्मी, झोपलीयस का? मला सरप्राईज द्यायचंय तुला. अम्मी, मला बेस्ट स्टुडंटची ट्रॉफी दाखवायची. काय सॉरी टू डिस्टर्ब यू. मला माहित नव्हतं तुम्ही टूरहून परत आलात, नाही तर मी आले नसते. आता कळलंय ना? उभी कायस मग? जा आता. पण बघता बघता कॉलेज संपलं यार. हो ना. बरं लोक हो, पत्रिका आलेल्या आहेत. काँग्रेस. थँक्यू. पार्टी पाहिजे ना? म्हणजे काय नक्कीच. हो, पार्टी पाहिजे. काकूला पण सांगा ना. हो नक्की. आणि श्वेता, तू जर काही कारण दिलंस ना तर तू आणि मी आहे, बघ तू. नाही ग. ऑफकोर्स यार, आपल्या ग्रुप मधलं पहिलं लग्न आहे. आम्ही सगळे येणारच. हो मग सगळे येणार. तुला सांगतो नंतर. काय ग, तुला काय झालं? काल सॉलिड गडबड झाली ग. आता काय? माझी बेस्ट स्टुडंटची ट्रॉफी दाखवायला काल मी अम्मीच्या खोलीत गेले. खूप वेळ ती दारच उघडे ना. आणि दार कोणी उघडलं असेल? कुणी? आमच्या आप्पांनी. तिकडचं वातावरण बघून मला असं वाटलं की मी त्यांना डिस्टर्ब केलं बहुतेक. आप्पा तर जवळजवळ ओरडलेच माझ्या अंगावर. तुम्ही एकमेकांशी नॉर्मल बोलतच नाही का? म्हणजे एकतर एकमेकांशी कुचक्यासारखं बोलता, नाहीतर खेकसता. कांट हेल्प. ते आमच्या जीन्समध्ये. आता त्यात बदल नाही होणार. सावी, तुझ्या आईला जाऊन कमीत कमी 17-18 वर्ष झाली असतील ना ग? हो. इट्स लॉंग टाइम यार. तुझ्या आप्पांना एकटं वाटत असणार. एकटं बिकटं वाटतं की नाही माहित नाही, पण फिजिकल गरज असेलच ना. पण तुझी अम्मी तर किती यंग आहे. मग तिने का लग्न केलं तुझ्या वडिलांशी? मला वाटतं तिला ना फादर फिक्सेशन असेल. म्हणजे ती आप्पांमध्ये वडिलांचं प्रेम शोधत असणार, सगळ्याच दृष्टीने, फिजिकली, इमोशनली. आईला म्हणजे तुमच्या घरी चिनी कम चालू आहे तर. हे चला, मला उशीर होतोय, निघायला हवं. बाय बाय. बाय बाय. नेहा मॅडम, Bye. पार्टीचं कळवा. नक्की. बाय बाय. येस. सावी, तुला सगळ्यांसमोर अप्पा आणि अम्मी यांच्या रिलेशनशिपवर चर्चा करायची काय गरज आहे? अरे, त्यांना करताना काही नाही वाटत. मी बोलायला कशाला लाजू? अरे पण तू गेलीसच का त्यांच्या रूम मध्ये? मला काय माहित होतं? एवढं होतं तर मग त्यांनी बोर्ड लावायचा ना, डू नॉट डिस्टर्ब म्हणून. ठीक आहे, बरं ठीक आहे. ही पत्रिका घे, माझ्याचकडे राहील. आणि घरच्यांना पण सांग. नेहा, तुला कळतंय ना तू का लग्न करतेस ते? म्हणजे आपल्या लग्न संस्थेतच काहीतरी गडबड आहे. काय? म्हणजे बघ ना, आपल्याला काय हवंय हे समजण्याआधीच आपण दुसऱ्याला देण्याची घाई करतो. अरे आधी स्वतःला काय हवं ते बघा, मग दुसऱ्याला काय ते द्या. सावी, तुम्हाला उगाच कन्फ्यूज करू नकोस हा. आणि संदीप खूप केअरिंग आहे ग. केअरिंग म्हणजे बोरिंग नाहीये ना? ए सावी प्लीज यार, माझं ठरलंय आता लग्न करायचं. नक्की? हो. ओके. मी संदीप बरोबर लग्न करणार आहे आणि मुंबईला जाणार. तू खुश आहेस ना? हो. मग मी पण खुश आहे. चला चला. आणि आता माझ्याबरोबर चलायचंय शॉपिंगला. प्लीज नाही, मला शॉपिंगला वगैरे नको नेऊ.